आपण जाणार आहे भायखळा. भायखळा म्हणजे हे जिजाऊ माता भोसले उद्यान, त्यालाच आपण राणीचा बागही बोलतो. भायखळा स्टेशनला फक्त 5 मिनिटं चालत जायचं. ईस्ट भायखळा ईस्टला राणीचा बाग आहे. आता आपण आलो आहे पेंग्विन सेक्शनला. एंजल आता आपण जातो आहे स्टेशन कुठे गेलो? भायखळा स्टेशन. आता मला समोर बघा एक तुम्हाला ब्रिज दिसेल. ब्रिज आपण क्रॉस करून राईट साईडला जाऊन थोडंसं 5 मिनिटं चालत गेलं राईट साईडला आणि आता हे जाऊन म्हणजे राणीचा बाग. गाडी प्राणी समोरचा कॅमेरा चालू केला. तुम्ही बाहेरचा एरिया बघू शकता. आतमध्ये गार्डनला जायच्या आतमध्ये बाहेरचा एरिया खूपच छान आहे. अजून आपण आतमध्ये एंट्री केलेली नाही तर बघा. मॅप बघा. मॅपमध्ये आपण सगळं कव्हर करू शकतो. कुठे काय आहे तर तिकीटसाठी लाईन लागलेली आहे. तुम्ही 100 रुपयामध्ये हजबंड वाईफ आणि 2 चाइल्ड फॅमिली घेऊ शकता. 100 रुपयामध्ये जेव्हा एक पर्सन घेऊ 50 रुपये आणि लहान मुलांचे 25 रुपये. 12च्या तर याचा टायमिंग आहे 9:30 ते 4 तिकीट काउंटर. त्याच्यानंतर लास्ट 6 वाजेपर्यंत 4 किलोमीटर तिकीट दिलं जात नाही. बघा आता आम्ही इथे गेटवर आलेलो आहे. आता गेटवर हे तिकीट चेक करणार आणि आतमध्ये अलाउड नाही. काही खाणं वगैरे आपण काही घेऊन जाऊ शकत नाही. जसे वेफर्स वगैरे पाकिट लहान मुलांचे हे आपल्याला आतमध्ये अलाउड नाही. बघा तर आपण चाललो इथे सरळ. तुम्ही बघू शकता मस्त बनवलेलं राणीचा बाग. चल ना पुढे चाल. एंजल बघा बाबू बघा कसा पोहतोय. ए थांब थांब एंजल थांब. आहे माझ्या हाताने. बघा तुम्ही हत्ती बघू शकतात. मस्त हत्ती तिकडे बघा समोर हत्ती दिसला का. सगळ्यात पहिला व्ह्यू आपल्याला हत्तीचा भेटलेला. हत्तीपासून सुरुवात झालेली आहे आपल्याला. उचलून घे. तुम्ही बघू शकता हत्ती हा खूप छान शांत. बघा चेंजर कसे पोहे बोलते. हत्ती दादा म्हणणे म्हणणे. आता आपण वाक करत जाणार. आता त्याला वाक करत चला. चला चला पुढे आहे ना अजून.
एंजल. तर इथं तुम्ही बघू शकता बघ डान्स करे. इथं वॉशरूम वगैरे पाण्याची सोय केलेली आहे. आमची एंजल बघा कशी डान्स करते, खूपच छान. तर तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे वीर माता जिजा भोसले गार्डनमध्ये. तर इथे खूपच सारे ॲनिमल्स आहेत. पण सगळं कवर करूया. खूपच मोठा गार्डन हा. आपण सगळं हळूहळू कवर करूया. दिलेला आहे तर आपण आता आलेलो आहे अस्वल. तर तुम्ही बघा किती छान बनवलेलं आहे. बाहेर मुलांना सेल्फी काढण्यासाठी, फोटोज काढण्यासाठी अस्वल मोगली बनवलेलं आहे बघा. तर आपण आता थोडंफार फोटो वगैरे काढू. नको नको तू नको. लवकर लवकर. तर तुम्ही बघू शकता आपण आता आलेलो आहे अस्वल. तर हे बघा अस्वल आपल्याला काय इथून जवळून त्यांचं दर्शन भेटत नाही. ते बघा तुम्हाला लांब दोघं जण बघा कसे लपून बसलेले आहे झाडाच्या आडवे. तर तुम्ही बघू शकता. आपण आलेलो आहे टायगरची. तर तुम्ही बघू शकता इथे टायगर आहे. तर बघा आपण समोर चाललेलो आहे. समोर कॅफे. तर बघा समोर दिसते तुम्हाला कॅफे. इथे बघा बघून घ्या किती छान व्ह्यू आहे. कॅफेमध्ये तुम्हाला पाहिजे ते भेटू शकतात. तर आम्ही बघा आता थोडाफार नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे थोडंसं पुढे म्हणजेच हिप्पो पान घोडा. तर आपण इथे नाश्ता करून झालेला आहे आपला. आता आपण पुढे जाऊया. आता आपण खातो समोसा. दिला पाहिजे होता. तर मंडळी आपण आता आलेलो आहे पानघोडा. पानघोडा म्हणजे हिप्पो. बघा हिप्पो कसा मस्त हिप्पो होतो. इथं हिप्पोची माहिती दिलेली आहे. हिप्पो म्हणजे पानघोडा. बघा बघा कसा बाहेर मस्त फिरतो आणि दुसरा हिप्पो आतमध्ये पाण्यामध्ये खूप मजा घेते. तर गरमीमध्ये खूप पोहतोय. बघा
तो मग कसा करतो सोनू? बघा हिप्पो झाल्यानंतर आपण आलेलो आहे मंकी. इथं खूप वेगवेगळ्या जातीचे मंकी आहे. तर आपण हा मंकी बघूया, त्याच्यानंतर आपण जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर कव्हर करूया. तर बघा आज संडे असल्यामुळे खूपच क्लाउड आहे, त्यामुळे पाहिजे तेवढं आपल्याला कव्हर तरी आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. तर हा बघा मंकी कसा बसला आतमध्ये मस्तपैकी. मंकीला बाहेरचा खाऊ देणं अलाउड नाही, त्यासाठी 2000चा दंड आहे. ठीक आहे. तर 12 शिंग झाल्यानंतर आपण बघा इथं आलेलो आहे गार्डनमध्ये. समोर तुम्हाला एक पुतळा दिसतोय, हे बघा. बघा आमची एंजल कशी डान्स करते. डान्स कर एक बघू शकतात. बघा एंजल डान्स कर, बाय डान्स कर. बीचो सावन का पानी हमको सिखा रिया है. तर बघा मंडळी किती छान छान झाडं लावलेलं आहे गार्डनमध्ये. खूपच छान आहे. इथं आल्यावर असं वाटतं मन एकदम मस्त प्रसन्न होतं. तुम्ही पण एकदा इथे व्हिजिट करा. हे बघा समोर तुम्हाला चाचा चौधरी दिसतोय. हे बघा सिंघम. तर आता आपण आलेलो आहे पेंग्विन. तर इथे आपण बघा इथे काही पैसे वगैरे आपल्याला पे करायची गरज नाही, पण खूपच छान बनवलं आहे पेंग्विनचे. सध्याला मोठे पेंग्विन तर नाही. हा बघा स्टार फिश. तर आतमध्ये पेंग्विन आपण जाणार आहे, पण सध्याला संडे असल्यामुळं खूपच क्लाउड असल्यामुळे इथं आपल्याला शूटिंग करण्यात मनाई केलेली आहे, त्यामुळं आपण होईल तेवढं कवर केला. तर पुढचं आपल्याला शूटिंग करणं शक्य नसल्यामुळं आपण अरे तर आपले पेंग्विन बघून झालेलं आहे. तर आपण आता आलेलो आहे सेंटर फूड कोर्टमध्ये. तर बघा किती छान मस्त बनवलेलं आहे. तर आपण थोडंसं इथे नाश्ता करूया थोडा. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे.
आयान हळूहळू या ऐसा ही कलर वाला बघ दिसला का माझ्या याच्यात बघ दिसत गार्डन गेलं तर आपण आलेलो आहे आता कलर वाले पक्षी ॲनिमल्स त्या ठिकाणी तर आपण बघू शकतात खूप वेगवेगळे प्रकारचे पोपट आहे इथे ऑक्सिजन आहे ग्रे आहे ब्लॅक आहे वेगवेगळे कलरचे इथे आपल्याला वेगवेगळे पोपट बघायला भेटेल तर बघा मजा आली भरपूर बापरे तेव्हा त्यांचं घर पण छोटंसं छोटा कशी बसले चल मम्मी डबल क्लिक करो तर लहान मुलांसाठी खूपच छान बनवलेलं आहे तर तुम्हाला यायचं असेल तर बुधवारी बंद असतो आणि सकाळी 9:30 ते 6 वाजेपर्यंत असतो तर तुम्ही व्हिजिट मारू शकता आम्ही खालती बायोमध्ये जवळ ॲड्रेस मेन्शन करतो व्हिडिओ कव्हर केलेला आहे हे थोडंफार बाहेरचं दृश्य आहे याचं काम चालू आहे अजून इथे काय पाणी वगैरे फाउंटन वगैरे बनवलेलं नाही तर तुम्ही बघू शकता किती छान बनवलेलं आहे तर आपला टाइम झालेला आता 6 वाजत आलेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय बाय